हाय, गुड मॉर्निंग. तर मी आले रोहाला आणि होळीच्या 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, तर मी कसं काय मिस करू शकते, राईट? तर तुम्ही बघू शकता मी सकाळी खूप लवकर उठले आणि होळीला जायचं तर एक्साइटमेंट तर असणारच. तर बॅग वगैरे मस्तपैकी पॅक केलं होतं. फक्त ती बॅग अशी उचलायची होती आणि गावाला निघायचं होतं. तर मग सकाळ सकाळी खूप लवकर उठले. तर नाश्ता आमच्या ते फेमस नाश्ता इज अप्पे. तर अप्पे बनवलेले होते. तर ते अप्पे खाल्ले सकाळ सकाळ आणि मग दुपारी निघायचं होतं बसनी. तर मी दुपारी आले बसला. जवळजवळ माझी बस होती 3ची बस होती. आणि मग तुम्ही बघू शकता ही बस आहे भालगाव मुरुड. तर मी भालगावला उतरून तिथून मग जवळजवळ 15 मिनटावरती माझं घर आहे. माझे पप्पा न्यायला आणणार होते मला तिथून. तर मी बसले बसमध्ये. तर प्लीज हा व्लॉग एंडिंगपर्यंत बघा, कारण का मी पूर्ण माझी स्टोरी सांगणार आहे, माझ्या गावामध्ये कसं होळी साजरी केली जाते सगळं. तर प्लीज एंडिंगपर्यंत बघा. आणि बसमध्ये पण काही सीन झाला की हा सीझन आहे, तर तिकीट वगैरे काढत नाहीत काही बसमध्ये. तर तिकीट चेक करायला चढले होते. तर एक लेडी होती, ॲक्च्युली तिने तिकीट काढलं पण तिने कुठे ठेवलं तेच तिला आठवत नव्हतं. तर मग ऑफकोर्स तिला उतरावं लागलं आणि मग आम्ही निघालो. खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली गावाला जाते तर. पण तर माझ्यासोबत एक ओळखीचा होता गावातला माझा भाऊ, चुलत काकांचा मुलगा. तर तो सोबत होता आणि मग माझे पप्पा आले होते मला न्यायला. हे आहे भालगावचं स्टेशन आणि हे भालगावचं पूर्ण गाव आहे. तर त्याच्यातूनच रोड जातो आमच्या गावाला जायला. ये हे मेरा गाव. तर हे आलं माझं गाव. असं खूप कौलाचे वगैरे घरं आहेत अजूनही. खूप भारी वाटते त्याल्यावरती. हे मंदिर आहे. त्याच्यानंतर मी घरी गेल्या लगेच मी अशी खूप एक्सायटेड होती. तर मग बॅग ठेवला आणि मग निघाली होळीला. तुम्हाला दाखवते आमची होळी कशी आहे. तर हा मधूनच रोड जातो गावातून. ॲक्च्युली आमच्या गावात कुणाचेच अशी गाई वगैरे कोणाचेच नाही. हे शेजारच्या गावातले गाई म्हशी वगैरे सगळे आमच्या इथे येऊन बसतात. तर ही आमची होळी आहे. तर ॲक्च्युली हा पूर्ण एरियालाच नाव दिलं आहे होळी, कारण का इथे आमची होळी बनवतात आणि इथे सगळं होतं. तर त्याच्यामुळे हे पूर्ण जे एरिया आहे त्यालाच आम्ही बोलतो की होळीचा माळ. तर होळीवरतून मी घरी आली आणि नंतर मग तुम्ही बघू शकता हे माझ्या घराच्या समोरची घरं आहेत. तर जेव्हा पण सण असतात ना तेव्हा खरंच कोकणात इतकी लोकं येतात ना, खूप लोकं येतात. आणि सण झाले की तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला कोणीच दिसणार नाही, फक्त सगळे जी म्हातारी लोकं आहेत तीच असतात. तर मग मी आता चालले छोटीशी आमची बाग आहे, त्याच्यामध्ये काजूची आंब्याची झाडं आहेत. तर तुम्हाला दाखवते. आणि कलमही लावले आहेत. तर मग जेव्हा आंब्याचं सीझन असतं तेव्हा आंबे वगैरे येतात. आणि खरंच आम्हाला विकत घ्यायची गरज नाही पडत, कारण का जेवढे आंबे आम्ही लावले आहेत तेवढेच आम्हाला म्हणजे पुरेपूर उरतात ॲक्च्युली. तर मग हे आमचं आहे वाडा, जिथे पहिल्यांदा गुरं वगैरे ठेवायचो आम्ही. पण आता सध्या आम्ही त्याच्यामध्ये फक्त फाटी वगैरे ठेवतो. कशी होळी बनव. अजूनही आल्यावर तिकडे खूप शांत वाटतं. असं वाटतं की यार असं झाडाखाली बसून राहावं. आणि इथून होळी पण दिसते तुम्हाला. इतक्या जवळ आहे आमची बाग तिथे. तर हे आहे चिक्कूचं झाड. खरंच खूप चिक्कू आले होते त्याच्यावरती, पण सगळे असे पूर्ण तयार नव्हते झाले. आणि जेव्हा पण तयार होतात तेव्हा ते माकडे घेऊन जातात. तर म्हणजे इथे कोणतरी असं प्रॉपर राहायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रॉपर राहिल्यावरती काहीतरी खायला मिळेल. जर आम्ही तिकडे रोहाला राहतो आणि कधी येतो तर मग नाही भेटत. पण जेव्हा आंब्याचं सीझन असतं तेव्हा मम्मी किंवा पप्पा थोडा दिवस येऊन राहतात, त्याच्यामुळे आम्हाला थोडेफार आंबे खायला मिळतात. तर तुम्ही बघू शकता खूप मोहर आला होता, पण तो थोडासा काळा पडला आहे. आणि थोडे आंबे पण आले होते, दिसत होते. आम्हाला असं इच्छा झाली होती की थोडे काढावे, पण ऑफकोर्स जर आम्हीच काढले तर परत मग माकडे घेऊन जातील, ते वेगळी गोष्ट आहे. पूर्ण आमचा बाग आहे. त्याच्यानंतर बाहेर आम्ही आलो तर तुम्ही बघू शकता तो झाड किती मस्त दिसतो आहे आमच्या होळीवरचा. आणि तो मागे जो सूर्याचा खूप भारी व्ह्यू होता. ॲक्च्युली तो झाडच खूप छान दिसतो तिथला.
आणि त्याच्यानंतर मग हे तिथं मस्त असं थोडंसं वरती गवत वगैरे टाकलं होतं, कारण का संध्याकाळी आम्ही ते बसणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी माझ्या मंदिरावरचा व्ह्यू दाखवते. तर मी गेली बजरंगबलीच्या मंदिरात, तिथे दर्शन घेतलं आणि मग वरती गेली टेरेसवरती. तर तिथून अशी तुम्ही बघू शकता की ती कौलारू घरं आहेत अजूनही. आता सध्या काय काय लोक पत्रा वगैरे टाकायला लागलेत, बट तरी खूप घरं आहेत त्यांच्यावरती अजूनही कौलच आहेत. आणि हे आहे माझं घर. तर मी आली घरामध्ये, कारण का आम्हाला निघायचं होतं होळीचं पूजन करायला, कारण का माझ्या ताईचं लग्न झालं होतं. तर पहिली होळी होती तिची, तर पहिल्या होळीमध्ये नारळ टाकावा लागतो. तर मग त्याच्यासाठी मी थाली रेडी केली आणि मग आम्ही निघालो होळीवरती. आणि माझा छोटा भाचा आहे, तो वाजवत होता डमरू, त्याच्याकडे होता तो. आणि जेव्हा सण असतं ना, तेव्हा खरंच खूप असं वेगळं वातावरण असतं गावामध्ये. असं किती काळोखात असला, किती रात्र असली तरी असं सगळून आवाज येत असतो, हे ते करतो आहे. म्हणजे माणसं खूप अशी आनंदी असतात आणि खरंच खूप मजा येते. आणि त्याचं खूप लाईट वगैरे केलं होतं, कारण का सगळी लोकं संध्याकाळी इथे बसणार होती जेव्हा होळी दहन होईल तेव्हा. ही माझी ताई आणि माझे जिजू आले होते. हे तो झाड, खरंच हा झाड खूप आवडतो मला, खूपच. मग सगळी लोकं आली आणि मग सगळ्यांनी पहिल्यांदाच पूजा वगैरे करून घेतली होती. आणि त्या आमच्या इथे सगळे असे होळीच्या अवतीभोवती उभे राहतात आणि मस्त गाणं होतो, 5 फेऱ्या घालतात आणि त्याच्यानंतर मग आम्ही होळीला अग्नी देतो. हे कुठे आहे? तर मग सकाळ सकाळी मी आली परत मंदिरामध्ये दर्शन घ्यायला, कारण का मला निघायचं होतं, कारण का होळी वगैरे सगळे झाली होती. आणि मग ऑफकोर्स मला उद्या परत जायचं आहे मुंबईला, कारण का ऑलरेडी मी 2 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. तर मग पूर्ण रंगपंचमीच्या दिवशी आम्ही थांबलो आणि मग संध्याकाळी मी आणि पप्पा निघालो रोहाला. आणि खरंच खूप भारी वाटतं गावाला गेल्यावरती. तिथे गेल्यावरती असं वाटतं की यार कशाला चाललो आपण मुंबईला, इकडेच किती शांतता आहे, इकडे सगळं सुख आहे म्हणजे खरंच. पण ठीक आहे, आता काय करणार, जावं लागतं. तर प्लीज माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.